हाय फ्रेंड्स. आज मी सांगणार आहे की लॉ ऑफ ॲट्रॅक्शन खूप साऱ्या लोकांचे आयुष्य बरबादही करत आहे. हो, बरबादही लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमुळे लोकांचे आयुष्य बरबादही होत आहे. जर तुम्ही याला प्रॉपर पद्धतीने यूज नाही करत किंवा जाणतापणे किंवा अजातपणे, कारण हे तर वर्क करीत आहे, 101% वर्क करीत आहे. कारण लॉ ऑफ ॲट्रॅक्शन या द सिक्रेट ह्या पुस्तकाच्या माध्यमातून या लेखिकेने या जगासमोर लॉ ऑफ ॲट्रॅक्शन ही टेक्निक, लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे काय आहे हे पूर्ण जगासमोर 2008मध्ये या द सिक्रेट या पुस्तकाच्या माध्यमातून पब्लिश झालं. सर्वांना, खूप जणांना लॉ ऑफ ॲट्रॅक्शन याबद्दल द सिक्रेटच्या पुस्तकाच्या माध्यमातून कळलं. पण खूप जणांना 25% लोकांना 2012 ते 2013 किंवा 14पासून या खूप काही गोष्टी लॉ ऑफ ॲट्रॅक्शन यांच्या टेक्निक, द सिक्रेट, द मॅजिक बुक, जादू बुक, त्याचप्रमाणे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड याद्वारे पुस्तकाच्या माध्यमातून खूप जणांना त्याची नंतर ओळख पटत गेली. त्याचे जो छोट्या प्रमाणात जो मूवीज आलेल्या त्या मूवीजद्वारा देखील ह्या जगाला पूर्ण लॉ ऑफ ॲट्रॅक्शनबद्दल, कारण लॉ ऑफ ॲट्रॅक्शन ही टेक्निक, ह्या गोष्टी आत्मसात केल्याने आपण आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं आपण जगू शकतो, आपल्याला हवं तसं आपण प्राप्त करू शकतो, जे हवं ते आपल्याला मिळू शकतं. ही धारणा करून लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हीच धारणा करून लोकांना पुस्तकाच्या माध्यमातून तसेच यूट्यूबच्या माध्यमातून खूप जणांना ही माहिती लोकांपर्यंत घराघरामध्ये पोचली. पण अजूनही काही या 2021पर्यंत देखील फक्त आणि फक्त 25% लोकांनाच, माझ्या मते तरी लोकांनाच माहिती आहे की लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हे काय आहे. कारण हे लॉ ऑफ ॲट्रॅक्शनद्वारा आपण आपलं आयुष्य कसं आपल्या पद्धतीने आपण जगू शकतो हे माहिती झालेले आहे. अजूनही 75 लोकांना याबद्दल काहीही माहिती नाही की लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजेच काय. आता हे जे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन ही जी टेक्निक आहे, आकर्षणाचा सिद्धांत, आकर्षणाचा नियम, हे जरी या पुस्तकाच्या माध्यमातून त्या लेखिकेने जगासमोर ही जी टेक्निक जरी ठेवली असली तरी आपण जन्मापासून किंवा जन्माच्या पहिल्यापासून देखील ही टेक्निक प्रत्येकजण अवलंबत आहेत. पण त्यांना त्या टेक्निकला काय नाव आहे, ही कृती खरोखर आपल्या आयुष्यात कशी घडते हे अजूनही लोकांना माहिती नाही. ते फक्त दैनंदिन जीवनाचा तो भाग आहे याच दृष्टीने पाहतो आणि पाहत आहे. आणि खूप जणांना आपल्याला ती गोष्ट मिळवायची आहे, मला ती गोष्ट पाहिजे, मला या व्यक्तीचं आयुष्य जर चेंज होऊ शकतं तर माझं आयुष्य का चेंज होऊ शकत नाही आहे. खूप छान धारणा आहे. पण त्याचं बेसिक जर आपल्याला बेसिकच माहिती नाही तर डायरेक्टली आपण मोठा पल्ला कसा गाठू शकतो. लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हे फॉलो करणं इतकं साधी गोष्ट नाही आहे. कारण त्याचे जे नियम असतात, त्याच्या ज्या बारीक ज्या गोष्टी असतात त्या आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्या मेंदूला त्या गोष्टीची ओळख होईपर्यंत त्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या असतात. आपल्याला जीवनाच्या व्यवहारामध्ये, आपल्या प्रत्येक जीवनाच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला आणाव्या लागतात. त्यानंतरच आपले माइंड जेव्हा ती गोष्ट स्वीकारते त्यानंतरच आपल्याला जे हवं त्या गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. ह्या ज्या बेसिकच माहिती नाही, फक्त द सिक्रेट पुस्तक वाचलं, मॅजिक वाचलं, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस पुस्तक वाचलं, हो झालं, मी खूप पॉझिटिव्ह माइंडचा आहे किंवा माइंडची आहे, मला या सगळ्या गोष्टी कळल्यात, आता मी रात्री झोपताना हाच विचार करेल व सकाळी उठल्याला माझ्या सगळ्या गोष्टी मला माझा गोल्स कुठे आहेत, मला कुठला मार्ग हवा आहे ते माझं जे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड मला दाखवेल. तर नाही आहे. जेव्हा तुम्ही रात्री झोपताना हा विचार करतात की तुम्हाला काय हवं, पण तेव्हा तुम्ही 101% त्या गोष्टीचाच विचार करतात. तुमचं आतलं मन बोलत असं की तुम्हाला हे करायचं आहे, तुम्हाला हे अचीव करायचं आहे, तुम्हाला इतकं प्रसिद्धी मिळवायची आहे, तुमच्या बँकेमध्ये इतकं बँक बॅलन्स तुम्हाला करायचं आहे. पण तुमचं जो अंतर्मन, जे तुमचा मेंदू आहे, तुमचं चेतन मन जे अवचेतन व अवचेतन मन आहे, हे तुम्हाला सांगत असतं कसं शक्य आहे. हा प्रश्न तुम्ही तुमच्या चेतन मनला, अवचेतन मनला कधी केला आहात का? तुम्ही स्वतःला तरी केला आहात का? तुम्ही बेसिक गोष्टमधूनच तुम्ही बाहेर पडला नाही तर तुम्ही डायरेक्टली ॲडव्हान्समध्ये नाही जाऊ शकत. आणि ते सक्सेसफुल जेव्हा तुम्ही जाऊ शकत नाही तेव्हा त्या गोष्टी सक्सेसफुल होत नाही आहे, तेव्हा त्या गोष्टी फेल होतात. लॉ ऑफ ॲट्रॅक्शन ही टेक्निक फेल होते तेव्हा तुम्ही अशी गोष्ट मानता लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हे काय फालतू आहे, काही काम करत नाही आहे. ते काम करतं, ते वर्क करतं, 101% काम करतं. हे तेव्हाही काम करत होतं की जेव्हा आपल्याला त्या गोष्टीची माहिती नव्हती. ते आत्ताही काम करत आहे, तरी आपल्याला त्या गोष्टीची माहिती असून देखील आपल्या जीवनामध्ये ते काम करत आहे. जर आपण जाणून बुजून योग्य प्रकारे वापर नाही करत तर आयुष्य नक्कीच बर्बाद होत आहे. आज जर तुम्ही कष्टात आहात,
कोणत्या तरी दुःखात आहात किंवा अशा प्रॉब्लेममध्ये आहेत किंवा तुम्हाला वाटते की यात तुम्ही नाही निघू शकत, तर विश्वास करा, तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज केले आहे. मी आज शेअर करणार आहेत की कशाप्रकारे लोकांचे आयुष्य लॉ ऑफ अट्रॅक्शनद्वारा ते स्वतः बरबाद करीत आहेत. जर तुम्ही ही चुकी करत आहात तर तुम्हालाही समजेल तुम्ही चुकी कशाप्रकारे करीत आहात व त्यातून तुम्ही निघाल. जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःची चुकी लक्षात येते की आपण कोणती मेथड नाही वापरली, कुठल्या गोष्टीला आपण चुकलो, कोणत्या वेळेला काय क्षणाला आपण चुकलो, तेव्हा आपण कुठे चुकतो, तर त्यातून आपण नक्कीच बाहेर पडण्यास आपल्याला ह्या गोष्टीचा उपयोग होतो की जेव्हा आपल्याला कोणी दाखवतं की ही गोष्ट अशा अशा गोष्टीप्रमाणे केली ना, ती ही गोष्ट बरोबर होऊ शकते. हे माझे चुकले आहेत, आता त्याला रेक्टिफाय कसे करायचे, ही चुकीला या चुकीच्या पद्धतीने जे लोक काही करत होतात त्यांना योग्य पद्धतीने करून आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये त्यांना अलौकिक बदल कसा घडून आणायचे ते आपण पाहूया. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सर्वात महत्त्वाचा विचार करायचा आहे आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह. या तीनच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आस्क म्हणजे तुम्ही विचारलं, तुम्ही स्वतःच्या मनाला ठरवलं की मला ही गोष्ट हवी आहे, मला इतकी प्रसिद्धी, मला यशस्वीपणा, माझं जीवन इतकं सुख समृद्धीने भरलेलं हवं आहे. ही गोष्टीचं तुम्ही आस्क स्वतःच्या मनाला विचारता, ही गोष्ट तुमच्या मनामध्ये येते. बिलीव्ह, नंतर तुम्ही विश्वास करतात, हो ही गोष्ट मला मिळणार, हो या गोष्टीसाठी मी कॅपेबल आहे, हो या गोष्टीसाठी मी बेस्ट आहे. आणि रिसीव्ह, आणि नंतर ती गोष्ट जेव्हा घडते, जेव्हा तुम्हाला हवं तसं घडतं, तेव्हा ते तुम्ही रिसीव्ह करतात. हेच ना. तर तुम्ही विचार केला, मला हे पाहिजे, मी हे केलं, मी हे अचीव केलं, मी खूप यशस्वी आहे, माझ्याजवळ गाडी आहे, माझ्याजवळ बंगला आहे, माझ्याजवळ उत्तम फ्लॅट्स आहेत, मला हवं तसं माझं उत्तम घर मी डेव्हलप केलेलं आहे. हा तुम्ही फक्त विचार करता व विचार करता, हो ना. आता दुसरी गोष्ट, किंवा ते आयुष्यात आपले आलेलीच नाही आहे जो आपण विचार केलेला, किंवा लोकांनी असाच विचार केला की विचार केल्याने सर्व होईल, मला जे हवं, मी जसं माझी लाईफ, माझं आयुष्य इतकं सुंदर बनवायचा जो विचार केला, माझ्या बँक बॅलन्समध्ये इतकी रक्कम येईल हा जो मी विचार केला, ते मी फक्त विचार केल्याने ह्या गोष्टी सर्व होईल. तर फक्त विचार केल्याने नाही होणार आहे डिअर. आयुष्य बरबाद होईल, फक्त विचार नाही करायचा आहे. विचार केल्यानंतर मध्येही काही गोष्टी आहे. ॲक्च्युली या तीन गोष्टीच्या मध्ये एक गोष्ट आहे, आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. तुम्ही विचार केला की तुम्हाला हे हवं, मग तुम्ही विश्वास केला, तुम्हाला हे मिळाले, मग नंतर तुम्ही ते रिसीव्ह केले. हे इतकं सिम्पल आहे का? ताटात कोणी आपलं ते वाढलं व आपण ते घेतलं. आता ह्या तीन गोष्टीमध्ये जे आहे ना तेच सांगणार आहे. ती चुकी खूप जणं लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक करताना करतात व फेल होतात. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही विचार केला की तुमच्याकडे खूप पैसे आहेत, तुमच्याकडे खूप 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 पैसे आहेत, तुम्ही पैशाचे लोहचुंबक झालात. विचार करता तुमच्याकडे खूप बँक बॅलन्स आहे. येथे चूक काय करता, तुम्ही विचार करतात पण ॲक्शन नाही घेत. तुम्ही खूप श्रीमंत आहात, विचार केल्याने कोणीही श्रीमंत होत नाही आहे. विचारच करत राहत. जर असा विचार केला की मी खूप श्रीमंत आहे, आजवर घरात बसून तुम्ही फक्त चहा पितात, पार्ले बिस्किट खातात व विचार करतात मी खूप श्रीमंत आहे, माझं बँक बॅलन्स खूप 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 प्रत्येक क्षणाला, प्रत्येक महिन्याला वाढत आहे. असा जर तुम्ही विचार केलात तर जे पार्ले बिस्किटसाठी जे पैसे असतात ना, ते पैसे देखील तुमचे एक ना एक दिवस संपतील. फक्त विचार करून नाही होणार आहे, तुम्हाला त्यासाठी ॲक्शन द्यावी लागेल, ॲक्शन घ्यावी लागेल. ॲक्शन देण्यासाठीच तुम्हाला स्वतःला समजावे लागेल. जर जितक्या पैशाचा मी विचार करीत आहे, तेवढं यशस्वी होण्याचा मी विचार करत आहे, त्यासाठी मी माझ्या स्वतःवरती कधी काम केले आहे का? काय मी या गोष्टीसाठी कॅपेबल आहे? जेव्हा तुम्ही विचार केल्यानंतर मी खूप श्रीमंत आहे, त्यानंतर प्रश्न करण्यास सुरुवात कराल की हे होणार कसे? त्यासाठी मला स्वतःवरती काम करावे लागेल. तर हे झाली ॲक्शन. तर जेव्हा तुम्ही ॲक्शन देणार, तेव्हा यामध्ये खूप वेळा तुम्ही हारणार, अयशस्वी होणार, तुम्ही पडणार. असा विचारही येणार की नाही होणार आहे माझ्याकडून, नाही होते. तुम्ही
त्यासाठी तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, त्यासाठी तुम्ही एक जॉब केलं. त्यात इतकी सॅलरी नाही की त्यात तुमच्या सर्व गरजा भागून तुमचं बँक बॅलन्स एका महिन्यामध्ये हाय होईल, तुम्ही श्रीमंत व्हाल. तेव्हा वाटेल की नाही नाही करत लॉ ऑफ अट्रॅक्शनवर, अरे बेकार आहे, एकदम बेकार आहे, माझा इतका टाईम वेस्ट गेला आहे ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निकला फॉलो करून. तर हे होतं. आता यात तुमची जी ॲक्शन आहे ना, त्यात येतं लॉ ऑफ अट्रॅक्शन. ॲक्शन हे आहे की तुम्हाला कमी पगार मिळत आहे, त्या पगारालाही काय करायचं आहे, थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू 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 थँक्यू. काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी माझ्याकडे हेही नव्हती, पण आज मला या कमी सॅलरीत तर कमी, पण मला ही सॅलरी आज माझ्याकडे आहे, ती मला भेटत आहे. चहा आणि पार्ले बिस्किट खाऊन आयुष्य जगत होतो किंवा होते, बट येस आज माझ्याकडे स्वतःच्या पगाराचे पैसे आहे. कमी आहे माझ्यासाठी, पण ते माझ्यासाठी खूप आहे. जेव्हा तुम्ही ह्या प्रकारे विचार करणे सुरू करता ना, तेव्हा काय होते, तुमची जी व्हायब्रेशन असते, तुमचा जो आनंद असतो, तुमचा जो आत्मविश्वास असतो ना, तो चेंज हो हाय लेवलला वरती जाते. ती सॅलरी पहिली तुम्हाला वाटायची हे काय आहे, इतकी थोडी सॅलरी, इतकी कमी सॅलरी, या सॅलरीमध्ये मी काय करू, हा तुम्ही विचार केलेला. मी तर इतक्या सॅलरीचा विचार केलेला की मला हाय लेवलची सॅलरी भेटेल, पण हे काय. पण आता काय तुम्ही विचार करता, तुमची ॲक्शन आता काय आहे की आपण अरे ही आहे माझी सॅलरी, ही सॅलरी माझ्यासाठी खूप आहे. तर ही आहे ॲक्शन. तर हे तुमचं ॲक्शन. आता आपण येऊ आक्सनंतर बिलीववरती. आक्सनंतर ॲक्शन घेतली, त्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जीला क्रिएट केलं. इतकं तर केलं. आता येतो आपण बिलीववरती. आता तुम्ही बिलीव करणं सुरू करा. इतकं आहे माझ्याकडची, आज एवढं आहे, आत्ता इतकं आहे, तर एवढं मोठं, इतकी मोठी हाय लेवलची सॅलरी होण्यासाठी वेळ नाही आहे, तीही होईल, होत आहे. तुम्ही तुमची ग्रोथ डोक्यातून, विचारातून होताना पाहता. जेव्हा येथून यशस्वी होण्याची ग्रोथ पाहाल ना, जेव्हा डोक्यातून, मेंदूतून, तुमच्या अंतरात्मातून पाहाल ना, ट्रस्ट मी, तुमची रिअल ग्रोथ होण्यास नक्की सुरुवात होईल. आज केलं, त्यानंतर तुम्ही त्यावरती ॲक्शन घेतली, बिलीव केलं, तुम्ही विश्वास केला, आयुष्याला बरबाद नका करू. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नातात विचार केला तर हे होईल. विश्वास केला, झालं, रिसीव झालं, असं नाही आहे. तुम्ही ना या गोष्टीने वेडे व्हाल. खरं तर विचार करा, ॲक्शन घ्या. ॲक्शनमधून काही मिळालं तरी त्याला थँक्यू बोला. त्यानंतर आपली ग्रोथ पहा. बिलीव करा की हे होत आहे, माझ्या आयुष्यात हे होत आहे. आता होण्याच्या नंतर रिसिविंगच्या मोडमध्ये जे आहे तो एक भाग रिकामा ठेवला गेला आहे, ते सांगते. खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटतं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम नाही करत, तर काम करत आहे. ते कसं काम करतं, आता मध्ये जे तुम्ही टाकणार आहात ना, ते सोडून द्या. लेट्स इज गो. जा, हे आहे माझ्याकडे, हे माझ्या आयुष्यात होत आहे, हे माझ्या आयुष्यात आहे. माझ्या आयुष्यात आता खूप चांगलं, खूप उत्तम, जे मला हवं ते माझ्या आयुष्यात आहे. हा विचार करणं सोडून द्या. त्या ब्रह्मांडावरती, त्या युनिवर्सवरती ते सोडून द्या. त्याच्या ॲक्शनला कंटिन्यू अजून प्रोग्रेसने तुम्ही करीत जा. जो जॉब तुम्ही करीत आहात ना, त्याला थँक्यू बोलत जा. तुम्ही अशा गोष्टीने तुम्ही खूप 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 पुढे यशस्वी होत जाणार. ट्रस्ट मी, असेच होत आहे. फक्त विचार करून, रिसिविंग करून काही मिळत नाही आहे. जेव्हा तुम्ही विचार करता की हे तुम्हाला हवं आहे, त्याला तुम्ही ॲक्शन देता, त्यानंतर तुम्ही स्वतःवरती जे काम करता, त्यानंतर का तर तुम्ही स्वतःवरती ते काम करीत आहात व तुम्ही त्या गोष्टीला जे तुम्हाला हवं आहे, जे अचीव करत आहे, त्याला तुम्ही ॲक्शनही देत आहात. तुमची ग्रोथ ह्या गोष्टीने निश्चित आहेच, कोणीही त्याला रोखू शकत नाही. तुम्ही या ग्रोथला थँक्यू बोलता, त्यामुळे एक पॉझिटिव्हिटी क्रिएट करीत आहात. जसं तुम्ही कुठली गोष्टने थँक्यू बोलून पॉझिटिव्हिटी क्रिएट करताना, कोणत्या गोष्टीला तुम्ही थँक्यू बोलताना, तेव्हा 10 गोष्टी अजून तुमच्या आयुष्यात ॲड होतात. त्या जेव्हा 10 गोष्टींना तुम्ही अजून थँक्यू, तेव्हा अजून 10 गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात, तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्राप्त होतात, तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्या भेटतात.
अजून 10 गोष्टींना तुम्ही थँकफुल व्हाल, अजून 10 गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्कीच प्राप्त होतात, नक्कीच भेटतात. तर हे काय झालं, हे काय होत आहे, तुम्ही विचार केला, तुम्ही विश्वास केला, विश्वासाच्या नंतर तुम्ही तुमच्या ॲक्शन व स्वतःवरती जे काम करीत आहात ना, त्यावरती जे करीत आहात, जे तुम्ही वर्क करीत आहात, पण आता तुम्ही बोलत आहात की जे मला हवं होतं ते मी ब्रह्मांडावरती सोडून दिलं, जे मला हवं ते मी सोडून दिलं, लेट्स इज गो केलं. ब्रह्मांड ते काम करीत आहेत, मला देणं आता, मला आता फक्त रिसीव करण्याची वाट पाहतात, तुम्हाला फक्त आता रिसीव करण्याची वाट पाहायचं आहे. तर हे या प्रकारे काम करेल. जीवनात छोट्याच्या छोट्या गोष्टीला, मोमेंटला आनंदी व्हा, त्याला थँकफुल बोला. तुम्ही साधं स्माईल जरी दिलं, तुम्ही दिवसात कधी हसलात तरी त्या मोमेंटला तुम्ही जगा, त्या मोमेंटला तुम्ही थँक्यू बोला. वाव, आज मी हसले, थँक्यू, माझ्या चेहऱ्यावरती इतकी गोड स्माईल आली. तुमच्या हसण्याला, तुमच्या त्या आनंदी वृत्तीला थँक्यू बोला, बोलण्याची सुरुवात करा. थँक्यू बोला, मी या मोमेंटला तरी जगले, मी हसले. आता ह्या पूर्ण व्हिडिओचा जो आपण सार आहे ना, ते थोडक्यात इथे एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही विचार केला, तुम्ही त्यावरती ॲक्शन दिली, त्यावर नंतर तुम्ही स्वतःवरती काम केलं. आता तुम्ही विश्वास केला, मला हे मिळणं स्टार्ट झालेलं आहे, मला माझ्या आयुष्यात हे सर्व प्राप्त होत आहे. आता तुम्ही परत जी ॲक्शन दिलेली व ज्यावरती तुम्ही काम करीत होतात, त्याला तुम्ही कंटिन्यूही केलं आहे, ते करतही आहात, त्यासाठी तुम्ही थँकफुलही होत आहात. पण आता ह्या मधला जो पोर्शन आहे, जो कठीण आणि जे इम्पॉर्टंट आहे, त्याला तुम्हाला ते सोडून द्यायचं आहे, ब्रह्मांडावरती सोडून द्यायचं आहे की ते होईल. ते लेट्स इज गो करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला जे हवं ते ब्रह्मांडावरती सोडून द्यायचं आणि कंटिन्यू त्याचा पाठलाग नाही करत, हे केव्हा होईल, हे केव्हा होईल, हे केव्हा होईल. विश्वास ठेवायचा, ते झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करण्यासाठी विसरू नका.